महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात तसेच देशभरात ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच घुग्गुस येथील काँग्रेसने स्थानिक मतदार यादीतील घोळ उघड केले आहेत। शहरातील एका बंद घरात तब्बल 119 विविध जाती धर्मांचे मतदार नोंदविल्याचा प्रकार काँग्रेसच्या तपासणीत उघडकीस आला आहे। काँग्रेस शहराध्यक्ष राजू रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली केमिकल वार्डातील सचिन बांदुरकर यांच्या मालकीच्या घराची पाहणी करण्यात आली। मतदार यादीत त्या पत्त्यावर 119 नोंद असताना प्रत्यक्षात घर बंद असून तेथे कोणीही राहत नसल्याचे आढळले। शहरातील इतर भागांमध्येही 0 क्रमांकांची घरे, एका क्रमांकावर 100हून अधिक मतदार अशा प्रकारांचे अनेक घोळ निदर्शनास आले। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्व मतदान याद्यांची तातडीने दुरुस्ती करून स्वच्छ व पारदर्शक मतदार यादी प्रकाशित करावी व याप्रमाणे बोगस मतदार याद्या निर्माण करणाऱ्या कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली असून लवकरच काँग्रेसतर्फे निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांनी दिला आहे। यावेळी काँग्रेस नेते सय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते।